चार नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा हायवेवरची वाहतूक कासव गतीने सुरू आहे। कुठे दरड कोसळल्यामुळे तर कुठे रस्त्याला नदीचं स्वरूप आल्यामुळे अनेकांची वाट अडली आहे। आम्ही गोष्ट करतोय रायगड जिल्ह्याची। पावसानं रायगड जिल्ह्याला कसं झोडपून काढलंय बघूया आमच्या प्रतिनिधींचा हा ग्राउंड झिरो रिपोर्ट। हवामान विभागानं रायगड जिल्ह्यासाठी दिलेला रेड अलर्ट पावसानं खरा ठरवला। ड्रोननं टिपलेलं हे सावित्री नदीचं रौद्र रूप खरं तर कुणाच्याही मनात धडकी भरवे। गेल्या काही वर्षांपासून पहिल्या 1-2 पावसात सावित्री नदीचं पाणी महाड आणि पोलादपूरमधल्या परिसरात शिरतं। यंदा सुद्धा तेच चित्र पाहायला मिळालं। रायगड जिल्ह्यामध्ये सावित्री नदी आहे, ती सध्या धोका पातळी ओलांडलेली आहे आणि या सावित्री नदीचं पाणी आहे ते थेट महाड शहरात शिरलेलं आपण पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण बघितलं तर हे सावित्रीचं आहे ते सध्या रौद्र रूप धारण सावित्री करून वाहते आणि आपण बघितलं तर याच सावित्रीनं 2005 आणि 2021 मध्ये आपलं रौद्र रूप धारण करून संपूर्ण महाड शहराला गिळंकृत केलं होतं आणि यामध्ये अनेक संपूर्ण घरांसहित इतर राहणाऱ्या वस्तीवर व्यापारी बाजारपेठ हे संपूर्ण जे सावित्री नदीच्या प्रवाहामध्ये किंवा सावित्री नदीच्या या पुराच्या पाण्यामध्ये संपूर्ण हे वेढा घालून होतं आणि त्यामुळे आपण बघितलं तर सावित्रीनं पुन्हा एकदा या पावसाळ्यात देखील पुन्हा रौद्र रूप धारण केले आणि याच सावित्रीमुळे आता पुन्हा महाड शहराच्या बाजारपेठेमध्ये आहे ते हळूहळू पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे। रायगड जिल्ह्यात 4 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। नागोठणेचा बराचसा भाग दिवसभर पाण्याखालीच होता। अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पालीच्या श्री बल्लाळेश्वर मंदिरात सुद्धा पाणी शिरलं। तर रायगडच्या अलाना कंपनीच्या आवारात पाणी शिरल्यानं कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली। बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, पोलीस आणि स्वयंसेवक सकाळपासूनच झटत होते। खालापूर, महाड, रोहा, सुधागड इथे धो पाऊस बरसतोय। पाण्यात अडकलेल्या 200 पेक्षा अधिक लोकांची सुखरूप सुटका केली गेली तर 14 गावातल्या 937 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं गेलंय। बोटीच्या सहाय्याने लोकांना ने-आण करतोय सध्या तरी। त्याच्यानंतर मग थोडे मुके प्राणी पण आहेत, त्यांना सुद्धा आपण स्वतः उचलून त्यांना बाहेर काढतोय। काल सकाळी आम्ही 7 वाजल्यापासून काम चालू केलेलं आहे, तो अजून पण आम्ही काम थांबवलेलं नाही। रात्रभर पोरं आपली झोपलेली पण नाहीत। अशा प्रकारे आपलं रेस्क्यू व्यवस्थित चालू आहे। किती लोकांना आतापर्यंत सोडलं? आपण आतापर्यंत कालपासून जर काउंट केलं तर आपण आतापर्यंत जवळपास 700 ते 800 लोकांना आपण सुखरूप पलीकडे आणून सोडलेलं आपण त्यांना व्यवस्थित। मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गावरच्या वाहतुकीलाही बसलाय। सोमवारची रात्र अन्न पाण्याशिवाय गोवा हायवेवरती वाहनांमध्ये काढावी लागते की काय या भीतीनं अनेकांच्या पोटात गोळाही आला। प्रथमच अशी इश्यू झालाय की हा NH-14 17 हा जो रोड आहे तो चुकीच्या पद्धतीने बांधलेला आहे पुढे, असं मला वाटतं। कारण का जो नाळा आहे तो गेली 50 वर्ष वाहतोय, पण याच्यापेक्षा जास्त पाऊस झालाय, पण रोडची जी हाईट आहे ती प्रॉपर तिथे जमलेली नाहीये। त्याच्यामुळे असं झालं की पूर्ण जाम झालं, पाणी जास्त झालेलं आहे आणि पाण्यामुळे हा सगळी नदी अडचला आणि जी लोकांची हालत झाली 24 तासात अतिशय भयानक आहे। पण प्रशासनाला मी बघतोय की कुठलाही प्रमुख प्रशासक इथे मला 24 तासात दिसलेला नाहीये। गेले 24 तास जवळजवळ उलटून गेले आहेत। आतापर्यंत हा रस्ता असा आम्हाला खुला भेटला नाहीये, कारण कालपासून ही परिस्थिती खूप पाणी भरल्यामुळं आम्ही गेले जवळजवळ आत्ताच आम्हाला इथे येऊनच 3 तास एका जागेवर आम्ही अडकून बसलो आहे। मुंबई गोवा महामार्गाला देखील या मुसळधार पावसाचा फटका मागील 24 तासांपासून बसलाय। सध्याची परिस्थिती बघितली तर कोलाड पासून नागोठणेपर्यंत या वाहनांच्या 10 ते 12 किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत आणि त्याचा फटका आहे तो वाहतुकीवर झालाय। आपण बघितलं तर साधारणतः 2000हून अधिक वाहनं ही मुंबई गोवा महामार्गावर काल 24 तासांपासून अडकून पडली। सध्याची दृश्य आहे सुकेली खिंडीमध्ये। सध्या पावसाचा जोर वाढल्यामुळे या सुकेली खिंडीमध्ये पाण्याचा लोंढा देखील मोठ्या प्रमाणात आलाय आणि यामध्ये अनेक वाहनांची अडकून पडलीत। या अडकून पडलेल्या प्रवाशांना कोणत्याही पद्धतीचे खाद्य या ठिकाणी पुरवठा या ठिकाणी होत नसल्यामुळे अनेक प्रवासी आहेत ते सध्या मुकेलेल्या अवस्थेत या वाहनांमध्ये अडकून पडलीत आणि त्यामुळे पावसाचा जोर असाच राहिला तर आजची रात्र देखील या प्रवाशांना या वाहतूक कोंडीत टाकावी लागणार आहे। रायगडमधनं जाणाऱ्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर नाश्त्यासाठी जिथे प्रवासी हमखास थांबतात त्या फूड मॉलचं अक्षरशः तळ झालं होतं। एक्सप्रेसवेला मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस कालपासून सुरू, याचा परिणाम म्हणजे आपण पाहतोय की या ठिकाणी
संपूर्णपणे फूड मॉल मध्ये आहे ते पाणी गेलेलं आहे. मी सध्या खालापूर टोल नाका क्रॉस करून पुढे जे पुण्याच्या दिशेला जो जाताना आहे तो इथं फूड मॉल आहे. लोक इथं नाश्ता करण्यासाठी थांबतात, जेवणासाठी थांबतात. मात्र तुम्ही पाहताय की संपूर्णपणे सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे या हॉटेलमध्ये पूर्ण पाणी गेलं आहे. सगळ्या सामानाचं नुकसान झालेलं आहे. इथं जोरदार हवेमुळे या ठिकाणी काचा फुटलेल्या आहेत, बॅनर पडलेले आहेत, फ्रीज सुद्धा खाली पडलेले आहेत. आपण पाहतो समोर अस्ताव्यस्त सगळं सामान पडलेलं आहे आणि इथे कोणी सुद्धा आता कर्मचारी उपस्थित नाही. कारण साधारण या हॉटेलमध्ये आपण आतमध्ये जर गेलं तर 2, 3, 4 फुटापर्यंत आहे ते पाणी पूर्णपणे या हॉटेलमध्ये भरलेलं आहे. एका साईडला हॉटेल बंद झालेलं आहे तर दुसऱ्या साईडला पेट्रोल पंप सुद्धा या ठिकाणी एक्सप्रेस हायवेला बंद झाल्यामुळे लोकांना आहे ते मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. एकीकडे या पावसानं जनजीवन विस्कळीत केलं तर दुसरीकडे याच पावसामुळे रायगड किल्ल्याचं सौंदर्य सुद्धा खुललं. रायगड जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे नद्यांसह धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख 28 धरणातील पाणीसाठा 78% घरात पोहोचलाय. जनजीवन विस्कळीत होण्यासाठी अतिवृष्टी हे जरी प्रमुख कारण असलं तरी नको तिथे आणि नको तितकं सुरू असलेलं बांधकाम, नदीच्या प्रवाहातले अडथळे, बाजारपेठेतला बेशिस्तपणा यासह अनेक गोष्टी जलसंकटासाठी तितक्याच कारणीभूत आहेत आणि यावर कुणाचंही दुमत नसावं. अमोल मोरे, विनायक पाटील आणि गणेश म्हापळकर, ABP माझा, रायगड.